बाळा, आज मी तुला जो पहिला संकेत सांगणार आहे तो प्रत्येकाला मिळत नाही. हा संकेत फक्त त्यांनाच मिळतो जे मनापासून प्रार्थना करतात, जे आतून पूर्णपणे तुटलेले असतात पण तरी माझ्यावरचा विश्वास कधी सोडत नाहीत. बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या खूप काही चालू आहे. लोकांसमोर तू नेहमी शांत राहतोस, नेहमी हसत राहतोस, पण रात्री झोपताना मनात हजार विचार एकत्र येतात. कधी भविष्याची चिंता सतावते, कधी पैशाची खूप मोठी काळजी वाटते, कधी आपल्या माणसांचे दिलेले दुःख आठवून मन भरून येतं आणि कधी स्वतःच्याच नशिबावरती खूप राग येतो. मला सगळं दिसतंय बाळा, मला सगळं कळतंय. तू जेव्हा एकट्यात बसून रडतोस तेव्हा ते अश्रू थेट माझ्या चरणापर्यंत पोहोचतात. तू जेव्हा अगदी हताश होऊन शांतपणे माझं नाव घेतोस, ती आर्त हाक माझ्या काळजाला येऊन भिडते. आणि म्हणूनच आज मी तुला हा पहिला संकेत देतो आहे. जर गेल्या काही दिवसात तुला वारंवार काही गोष्टी स्वतःहून जाणवत असतील, जसं की अचानक अस्वस्थ असलेलं मन एकदम शांत होणं, कुठल्याही कारणाशिवाय माझी तीव्र आठवण येणं, माझं नाव घेणं किंवा माझी मूर्ती सतत तुझ्या कानावरती डोळ्यासमोर पडणं, किंवा रात्रीच्या वेळी झोपेतून अचानक तुझं जागं होणं. कधी तुला असं वाटतं ना की या जगाच्या शर्तीत खूप मागे पडलास, तुझ्या सोबतच्या सगळ्यांचं आयुष्य खूप पुढे गेलंय आणि तू मात्र अजून त्याच वळणावरती थांबलास. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझ्या दरबारामध्ये उशीर नक्कीच होऊ शकतो पण कधीच अन्याय होत नाही. मी तुझ्यासाठी जे एक सुंदर मार्ग तयार करतोयस तो आज या क्षणी तुला कदाचित दिसणार नाही, पण योग्य वेळ आली की सगळं काही अचानक बदलल असेल. तुझ्या मनात जी एक मोठी इच्छा दडली आहे, जी तू आजवर कोणाला सांगितली नाहीस, ती इच्छा माझ्यापासून लपलेली नाही. बाळा, तू अनेक वेळा हताश होऊन हार मानायचा विचार केलास, पण प्रत्येक वेळी आतून काहीतरी तुला पुढे जाण्यासाठी थांबवत होतं. ते थांबवणारच दुसरं कोणी नसून माझी तुझ्यावर असलेली अथांग कृपा होती. मी तुला कधीच पडू देणार नाही. आणि बाळा, हा तर फक्त पहिला संकेत आहे. दुसरा संकेत तर याहून जास्त खास आहे. तो संकेत तुला मिळाला की तुझ्या मनातल्या इच्छेचा मार्ग तुला डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागेल. पण तो दुसरा संकेत मी तुला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. म्हणून माझं हे बोलणं शेवटपर्यंत मनामध्ये साठवून ठेव आणि पुढचा संकेत ऐकायला नक्की ये बाळा. फक्त अजून थोडा वेळ संयम ठेव. मनात येणाऱ्या वाईट आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा आणि स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. कारण आयुष्यातले मोठे बदल हे नेहमी अगदी शांतपणे सुरू होत असतात. आणि बाळा, तुझ्या आयुष्यातही आत्ता तसाच एक पवित्र बदल सुरू झाला आहे. हा पहिला संकेत याच गोष्टीचा पुरावा आहे की तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तुझ्या दुःखाचे त्रासाचे दिवस आता हळूहळू संपत आले आहेत आणि तुझ्या अंधाऱ्या आयुष्यात नवीन प्रकाश येण्याची वेळ खूप जवळ आली आहे. फक्त एक गोष्ट मनात कायमची पक्की करून ठेव, तुझा विश्वास जितका खोल असेल, माझी कृपा तुझ्यावरती तितकीच मोठी असेल. आदरणीय, डोळे बंद कर, मनातील सगळी काळजी दूर कर आणि अगदी शांत चित्तेने फक्त एकदा म्हण, ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः, अलख निरंजन आदेश, ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः, ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.